म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडके बहिणींना आता 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनचा सण आहे। तर या रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं आजपासून तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओळणी एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, लाडके बहिणींना आका जुलै महिना संपून गेलेला होता, आता ऑगस्ट महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले होते आणि त्यातच आता बहिणींचा सण म्हणजेच लाडके बहिणींनो तुमचा सण रक्षाबंधनचा सण आता रक्षाबंधनचा सण जवळ आलेला होता। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून थेट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये म्हणजेच रक्षाबंधनची ओळणी जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडके बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु इथून पुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण आजपासून थेट बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1,500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1,500 असे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सोडले जात आहेत। तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल आणि लाडके बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला इथून पुढे गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट बहिणींना आज ज्या जिल्ह्यांमध्ये आणि ज्या बँकेमध्ये पैसे जमा केले जात आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। आता बघा, लाडके बहिणींनो तुम्हाला सुद्धा आठवत असेल की मागच्या 2 रक्षाबंधनच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला रक्षाबंधनची ओळणी 3,000 रुपये देण्यात आलेले होते। त्याच पद्धतीने यावर्षी आता 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनचा सण आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो आजपासून रक्षाबंधनची ओळणी थेट तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तुम्हाला इथून पुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत, यासोबत लाडके बहिणींनो तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे लाडके बहिणींनो हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता लाडक्या बहिणींनो तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, लाडक्या बहिणींनो तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, लाडक्या बहिणींनो तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल तर तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून
दिवसापासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आजपासून जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमचे खऱ्या अर्थाने दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्यात, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. तर ती कामे कोणकोणती केलेली असायला पाहिजेत याचीच माहिती आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे. तर बघा, पहिलं काम म्हणजे लाडके बहिणींनो, तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असायला पाहिजे. दुसरं काम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडके बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने अशाच लाडक्या बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा लाडके बहिणींना, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे आता सोडले जात आहेत आणि अशाच लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा लाडके बहिणींना, रक्षाबंधनच्या निमित्तानं तुम्हाला ही ओवाळणी मिळत आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सणाला सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही गिफ्ट, काही ना काही बोनस, काही ना काही ओवाळणी दिली जात असते. त्याच पद्धतीने लाडके बहिणींनो, आता रक्षाबंधनचा सण जवळ येत आहे. त्यानिमित्तानं तुमच्या खात्यामध्ये पैसे आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे. यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे जमवणार नाहीत. मग या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. आता बघा लाडके बहिणींना, पहिला प्रकार म्हणजे ज्या लाडके बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. दुसरा प्रकार म्हणजे ज्या लाडके बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. यासोबत ज्यांनी 4 चाकी गाडी खरेदी केलेली असेल त्यांना पैसे मिळणार नाही. तर बघा अशा प्रकारे 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. मग पैसे कोणाला मिळणार? ज्यांचे उत्पन्न कमी असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, अशाच बहिणींना हे पैसे आता सोडले जात आहेत आणि अशाच लाडके बहिणींचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. तर तुम्हाला इथून पुढे आता काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये आज एकूण किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत याचीच माहिती आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे. त्यामुळे वेळ काढून हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा. तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर आपण सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत याविषयी महत्त्वाची माहिती पाहत आहोत. यानंतर लाडके बहिणींनो, राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आले नसतील त्या बहिणींना जर मागील हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी मागील हप्त्यांचे पैसे कसे मिळवायचे आहेत याची माहिती सुद्धा आता सांगत आहे. त्यामुळे सविस्तर माहिती पाहणं गरजेचं आहे. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि वेळ न घालवता बँकांची यादी पाहत आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असतील तर त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपत आहे. कारण त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजपासून हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून आता सोडले जात आहेत आणि त्या लाडक्या बहिणींची सुद्धा खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची
बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशाच बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशाच लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण बघून घेऊयात की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांनी जुलै हप्त्यासाठी निधीला मंजुरी दिलेली होती, ऑगस्ट हप्त्यासाठी निधीला मंजुरी दिलेली होती आणि गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी निधीला मंजुरी दिलेली होती. आता हा निधी तुमच्या खात्यामध्ये सोडला जात आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या. परंतु लाडकी बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणे शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता टप्प्याटप्प्याने सोडले जात आहे. तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे अशा 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. त्यामुळे लाडकी बहिणींना या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे जमा केले जात आहेत. तर आपण सर्वात अगोदर बघून घ्यात की पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 16 जिल्ह्यांचा समावेश आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि उर्वरित शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे असे 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडकी बहिणींनो, वेळ न घालवता आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. बघा, विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्यात आलेली होती, परंतु ही टीका आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या ठिकाणी आता संपूर्ण अस्तित्वामध्ये राहिलेली नाही. कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तरच तुम्हाला पैसे दिले जात आहेत. मग या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा, यामध्ये पोस्ट बँक आहे, SBI बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यासोबत IDBI बँक आहे. तर अशा बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडकी बहिणींना महत्त्वपूर्ण अशी माहिती होते, तुम्ही जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक केला, यासोबत लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केले तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची प्रतीक्षा संपून
जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी लाडके बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होतील आणि लाडके बहिणींनो तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळत आहोत। तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हप्ता कधीपासून जमा होणार, तर बघा लाडके बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 28 तारखेला रक्षाबंधन आहे, तर त्याच्या अगोदर हे पैसे जमा होतील आणि तुम्हाला दिलासा मिळून जाईल। त्यामुळे काळजी करू नका। जर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ती महत्त्वाची कामे तात्काळ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे मिळून सुद्धा जाणार आहेत। बघा, महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली होती। महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर केलेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांना गरज आहे त्यांना शेअर